नमस्कार, मी काजल. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज आषाढी एकादशी, तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा दिवस कसा आहे तो मी शेअर करेलच या व्हिडिओ. कसा त्यातून डब्बा काढलाय, डब्यावर उभी राहिली आणि वरी बघते किचनवर. काय बघायचं असतं गैशू? काय बघायचं असतं? गॅस चालू आहे. चल उतर खाली. चल इशू, कोणी शिकवलंय असं उभं राहायला? कोणी शिकवलंय? चल हे नाश्ता करून घेऊ आपण. चल बाहेर. हो घेतलाय मी. चल हे बघ इशू, खाऊ. चला 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 बाहेर. ठेव तिथं डबा होता, तिथं ठेव. कुठं होता? ठेव. ठेव. ठेवा, नीट ठेवा, व्यवस्थित ठेव. आणि लावून टाका हे. बंद करा. बंद करा. चला. राहू दे राहू दे, बसतोय. अरे बापरे, सर्व करते होय. किती वाजता उठल्या आज? किती लवकर उठल्या? भूक लागलेली म्हणून? आवडलं का? काय काय? ईशांकाला नाश्ता दिला आणि दारासमोर बऱ्याच दिवसांनी रांगोळी काढली. छोटी काढली पण छान दिसते. त्यानंतर देवपूजा केली आणि देव काही लग्नातले आहेत आणि काही मी मंदिरात गेल्यानंतर म्हणजे देवाला गेल्यानंतर घेऊन आले. तर हा कृष्ण लग्नातला आहे. आता महादेवाची पिंड मी भीमाशंकरला गेले आणली. गणपती हा गणपतीपुळेचा आहे. विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरवरूनच आणलेली आहे. आणि ही लक्ष्मी आणि सरस्वती असे दोन चांदीचे देव आहेत. आणि अन्नपूर्णा नव्हती माझ्याकडं माहेरी, तशी अन्नपूर्णा देवी आहे गावदेव. तर ती मग नव्हती तर पिंपरीमधून घेऊन आले. आणि कासव आणि त्याची प्लेट ही जेजुरीवरून घेऊन आले. अशी बाकीचे जे नव्हते ते देव मी असे मंदिरात किंवा असं देवाला गेल्यानंतरच घेऊन आलेले. तर अशी काही आठवण सुद्धा आहे त्या देवांबद्दलची. आणि असं काही देवपूजा वगैरे करून घेतलेली. आणि हे चांदीचे दोनच देव आहेत, कारण पितळाचेच आवडतात मला. एकसारखे सुद्धा दिसतात आणि धुतल्यानंतर छान दिसतात. चांदीचे तेवढे दोन. आणि हे केदारनाथवरून आणलेलं होतं त्यांनी, तर त्याची सुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे. मस्त फुलं आलेत, म्हटलं देवासाठी काढूयात. कंटिन्यू ह्याला फुलं असतात, शक्यतो देवापुरती तरी निघतातच. वातावरण पण खूप छान झालंय आज. पाऊस पडून गेलाय पण ऊन पडलंय आता. मस्त वाटायला लागले, फुटायला लागलंय. मस्त फुटलंय गुलाब पण. तुळस, कढीपत्ता तर खूप छान आलाय आता कटिंग केल्यापासून. ब्रह्मकमळ काही वाढत नाहीये पण ठीक आहे. ह्याच्यात पण तुळस आलं, मस्त दिसायला लागलं आता. झाडं छान झालं. इथं मध्ये ठेवलंय, आतमध्ये होतं ते पण छान फुटलं. स्नेक प्लांट मस्त झाले. कोरफड, आळूची पानं दोन आलेत. उद्या करेल मी याचं. आणि हे जांभूळची बी टाकलेली मी, तर मस्त रोप आले, मस्त दिसायला लागले. पुदिना आहे हा. इशू काय करते? पसारा आवरते का? बाबा उठले का? घरातली सगळी कामं आवरली होती. शंकाचा नाश्ता झाला होता. ती बराच वेळ खेळली सुद्धा, माझ्या मध्ये सुद्धा केली, गप्पा मारल्या. आज तिला व्हिडिओ काढते तर ते स्टँड लावलेलं, तर ती सारखं त्याला बघत होती की हे नेमकं काय आहे, कशासाठी लावते मम्मी, आणि बघत होती. तरी मग तिचं सगळं आवरून तिला आंघोळ वगैरे घातली, तिला झोपी लावलं आणि म्हटलं आता फराळ करायला घेऊयात.
आता एकादशी, तसं म्हणायला गेलं तर उपवास काहीच खायला नाही पाहिजे, पण उपवास असल्यावर जास्तीतच खावंसं वाटतं. म्हणूनच आज जेवणामध्ये सुका बटाटा केला होता, वरईच्या तांदळाचा भात देखील करून ठेवला होता. म्हटलं ईशांका दूध भात तरी खाईल, तिखट नाही खाल्लं तरी. डोसे करायला चालू होते. इथं बटाट्याची आमटी केली होती. रात्री तसं लक्षामध्ये होतं डोस्यांसाठी भिजत घालायचं, पण म्हटलं सकाळी उठल्यानंतर इन्स्टंट करावे, जास्त वेळ पण लागणार नाही. मग सकाळी उठल्यानंतर वरईचे तांदूळ आणि साबुदाणा भिजत घातला होता आणि मग तयारी करून डोसे करायला चालू केले. नंतर कमी वेळेमध्ये आणि कमी ह्याच्यामध्ये खूप छान झाले होते आणि वेळ पण लागला नाही तसं करायला गेलं तर. आणि वाटायचं चिटकून बसतात की काय, कारण साबुदाणा चिकट असतो, त्यामुळे बॅटरसुद्धा खूप छान झालेलं आणि चिटकलेसुद्धा नाही. तसे फर्स्ट टाईम मी रेसिपी बघून केले होते तर ते मला जमले नव्हते, पण आता बऱ्याचदा केलेत, आता छान जमत आहेत, छान होत आहेत, तर त्यामुळे बरं वाटतंय. ते सुद्धा आले होते बघायला. असं नवीन काय रेसिपी केलं की त्यांना दाखवत असते कसं झालं आहे सांगा. आणि मग त्यांना म्हटलं झालं आहे गरम गरम तर जेवून घ्या, मी नंतर जेवते. मग त्यांना ताट वगैरे वाढून दिलं आणि विचारलं कसं झालं आहे, मीठ वगैरे मग नंतर ॲड करता येतं. तर त्यांची अशी रिॲक्शन होती की छान झाले. एकादशी आणि दुप्पट खाशी असं पोट भरून फराळ तर करून घेतला होता. मग दुपारी मंदिरात जायचं, पण ईशांकाला सुद्धा झोपवलं होतं आणि पाऊस पण चालू होता. मग ठरवलं की इव्हिनिंगच्या वेळेस जायचं. मग आम्ही सुद्धा झोपलो, आराम केला जरा आणि मग इव्हिनिंगच्या टायमिंगला मंदिरात जाणार होतं. ईशू बघू कशी दिसते ग, कुठं चालली तू? ईशांका छान सिस्टीम आहे ना. मंदिरात गेलो तशी काही जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन देखील छान झालं. ईशांका खूप जास्त तिथं रमली होती, टाळ वगैरे वाजवत होती. तिचं काही थोडंसं फोटोशूट केलं आणि तिला खेळता येत होतं. खूप छान असं रिकामं जागा होती, त्यामुळे ती सगळीकडे जात होती, सगळ्यांना बोलत होती आणि सगळ्यांना टाळ वाजवून दाखवत होती. त्यानंतर तिथं डान्स देखील होता, अभंग होते. बराच वेळ तिथं टाईम स्पेंड केला, 1-1.5 तास बसलेलो. पण ईशांका एकदम खुश होती आणि गेल्यासारखं वाटलं की ईशांका तिथे खेळली, तर छान वाटलं गेल्यामुळे. आणि दर्शन देखील छान झालं. आता पंढरपूरला काही जाता येत नाही, त्यामुळे जवळच असलेल्या मंदिरामध्ये गेलो. थांबा थांबा इथं.
तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.